जर कोणी राक्षसाची पूजा केली आणि त्याच्या प्रतिमेला मान्यता दिली आणि त्याच्या कपाळावर किंवा हातावर चिन्ह घेतले तर तो देवाच्या क्रोधाचा वाईन पिऊन जाई, जो त्याच्या क्रोधाच्या कपात मिसळलेला आहे, आणि त्याला आग आणि गंधकाने त्रास दिला जाई. संत देवदूतांच्या समोर आणि न्यायासमोर थोडा आदमाने 6000 वर्षांपूर्वी देवाची आज्ञा मानल्यापासून सैतान या जगाचा प्रिन्स आहे. लोकांना फसवण्यासाठी त्याला डिस्गाईजमध्ये राहायला आवडते. तो अगदी आनंदित होतो जर लोकांना वाटत असेल की तो अस्तित्वात नाही, की तो एक कल्पना आहे. त्यामुळे तो चांगल्या प्रकारे डिस्गाईज करू शकतो. त्याचप्रमाणे राक्षस पोप प्रणाली जगाचे शासन करत आहे, पण तो लपलेला आहे. तो जगावर नियंत्रण मिळवण्यासाठी गुप्त समाजे, जेसुइट्स आणि मॅसनरी यांसारख्या एजन्सींचा वापर करतो, ज्याची स्थापना त्याने केली. आज पोपच्या हातात मध्ययुगाच्या काळातील इतका शक्ती नाही, पण ही जखम बरे होत आहे आणि पृथ्वीचे राजे एकत्र येत आहेत. पॅन्डेमिक दरम्यान जगातील जवळजवळ प्रत्येक देशाने कसे समान रीतीने प्रतिसाद दिला हे पहा. मागील बाजूस फेक शक्ती आहे हे स्पष्ट आहे. म्हणजेच विकनच्या नेतृत्वाखालील नवीन जागतिक व्यवस्था डिजिटल पैसे लागू करणार आहे. बायबलमध्ये म्हटले आहे की भविष्यात जो राक्षसाने ठरवलेले पालन करणार नाही त्याला काही विशेषाधिकार मिळणार नाही. उदाहरणार्थ, तो खरेदी किंवा विक्री करू शकणार नाही. देवाची अधिकायाची चिन्ह म्हणजे शनिवार पाळणे आणि देवाच्या शत्रूचा अधिकार दर्शवणारा चिन्ह म्हणजे रविवार, म्हणजे आठवड्याचा पहिला दिवस. जे लोक स्वर्गीय मूळ असलेल्या सत्याचा त्याग करतील आणि रविवारला विश्रांतीचा शनिवार म्हणून स्वीकारतील, त्यांना राक्षसाची चिन्ह मिळेल. जो कोणी या खोट्या विश्रांतीच्या दिवशीला स्वीकारेल तो राक्षसाचा चिन्ह स्वीकारत आहे. जर तुम्ही यास सहमत असाल तर ते तुमच्या कपाळावर चिन्ह असेल, आणि जर तुम्ही सत्याचा नकार करत असाल तर ते फक्त औपचारिकतेसाठी असेल. हातावर चिन्ह कार्ये दर्शविते. अपोकॅलिप्समधील दुसरा राक्षस अमेरिकेचे युनायटेड स्टेट्स आहेत. राक्षस पृथ्वीवरून उगवतो, पूर्वी कमी वस्ती असलेल्या ठिकाणाचे संकेत देतो, जुन्या जगाच्या समुद्रातून नाही. मग अमेरिकेचे युनायटेड स्टेट्स मेमण्यासारखे दिसतात. कोरड्याच्या सारखे शिंग जे निर्दोषता आणि शांततेचे प्रतीक आहेत. अमेरिकेच्या सरकाराच्या स्वभावाचे चांगले प्रतिनिधित्व करतात. लोकशाही आणि गणतंत्राच्या स्वरूपाचे, जे जनतेच्या इच्छेवर आधारित आहे, राजाच्या ऐवजी. पण भविष्यवाणी सांगते की शेवटी तो ड्रॅगनसारखा बोलणार आहे, जगात युद्ध करणार आहे, चोरी करणार आहे, हत्या करणार आहे आणि संघर्ष निर्माण करणार आहे. अमेरिकेचे युनायटेड स्टेट्समधील प्रोटेस्टंट किंवा इव्हेंजेलिकल पोपाची स्तुती करतील आणि लोकांच्या धार्मिक जीवनात हस्तक्षेप करणारे कायदे लागू करतील. ते राक्षसाचे चित्र आहे. जो कोणी या नवीन जागतिक व्यवस्थेशी आणि जागरूकतेचे नियमन करणाऱ्या कायद्यांशी सहमत असेल तो राक्षसाच्या प्रतिमेला स्वीकारतो. याला भयंकर शिक्षा होईल, फक्त या जीवनातच नाही तर अंतिम न्यायात, अग्नी. जर कोणी राक्षसाची पूजा केली आणि त्याची प्रतिमा स्वीकारली आणि त्याच्या कपाळावर किंवा हातावर चिन्ह घेतले तर तो देवाच्या क्रोधाचा वाईन पिऊन जाई, जो पाण्याशिवाय म्हणजेच दयाळूपणाशिवाय त्याच्या क्रोधाच्या प्याल्यात त्याच्या क्रोधाच्या कपात ओतला गेला आहे. आणि तो संत देवदूतांच्या समोर आणि मेमनाच्या समोर आग आणि गंधकाने त्रास देण्यात येई, आणि त्याच्या त्रासाची धूर सदैव वर उडेल, आणि त्याला दिवसात किंवा रात्री विश्रांती मिळणार नाही. कोण? जे राक्षसाची पूजा करतात आणि त्याच्या प्रतिमेला
आणि ज्याने त्याच्या नावाचा चिन्ह स्वीकारला आहे. खरेदी आणि विक्री करून शकण्याच्या काळासाठी तयार राहा. देवाकडे पहा आणि तो तुम्हाला एक पाऊल दाखवेल की तुम्हाला बाहेर पडण्यासाठी काय करावे लागेल. कारण भविष्यात खरेदी आणि विक्री करून शकण्याचा समस्या खूप गंभीर होईल. धीराने वाट पाहूया आणि निसर्गाशी संपर्क साधा. शहराच्या गोंधळापासून दूर राहून आम्ही अशा प्रकारे शुद्ध आणि पवित्र होतो. येथे संतांचा धीर आहे. जो व्यक्ती धैर्याने टिकून राहील आणि विजय मिळवेल आणि पापापासून वेगळा राहील तो त्या 140,000च्या गटाचा भाग बनू शकेल जे जेसनेया जिथे तो जाईल तिथे त्याचे अनुसरण करतात. तिथे आकाशात तुम्ही मेमनासोबत येशूच्या अगदी जवळ शाश्वततेसाठी राहू शकता. सिराफिन आणि केरुबिनसारखे आज भाग्यशाली नाही का? येथे आम्ही आहोत जे येशू आमच्यात आत्मा पवित्राद्वारे वसण्यासाठी येतात. आम्ही देवावर इतका प्रेम करतो की त्याचे आज्ञा पाळण्यात आनंद मिळतो. त्याने आपल्या वचनात जे काही मागितले आहे. तुमच्या मोबाईलमध्ये बायबल आहे का? मी तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी मोफत ठेवली आहे. इथे बायबलमधील पुस्तकांची यादी आहे जी आपण व्हिडिओ क्रमांक 2 मध्ये पाहिली. मी येथे काही अधिक आज्ञा दाखवणार आहे ज्या आम्ही अलीकडे बायबलमध्ये शोधल्या आहेत आणि ज्या अगदी ॲडव्हेंटिस्ट सुद्धा पाळत नाहीत पण ज्या अनिवार्य आहेत. आम्ही येथे हा पुस्तक लिहिला आहे. नवा प्रकाश. आम्ही येथे असलेल्या या नवीन कर्तव्यांची ओळख करून देत आहोत. वर्तमान ॲडव्हेंटिस्ट सत्यामध्ये प्रगतीचे पाऊल. मी तुमच्यासाठी भाषांतर करत आहे आणि मी हे दुसऱ्या पृष्ठावर ठेवले आहे. तर मी येथे त्या पुस्तकाचा एक सारांश सादर करणार आहे जो मी मागील व्हिडिओमध्ये सादर केला नाही आणि नेहमीप्रमाणे मी जे सांगत आहे ते सिद्ध करण्यासाठी मी खाली स्क्रीनवर बायबलचे मजकूर ठेवणार आहे. ठीक आहे. पुस्तक, अध्याय आणि श्लोक किंवा भविष्यवाणी. लेखिका एलेन जी व्हाईट यांच्या लेखनांमध्ये संदर्भ. पुस्तकाचे संक्षेप, पृष्ठ आणि परिच्छेद. तुम्ही हा कोड घेऊन इंटरनेटच्या या पृष्ठावर चिकटवू शकता. तिथे शोधाच्या क्षेत्रात चिकटवून इंग्रजीत संबंधित मजकूर शोधू शकता आणि मग गुगल ट्रान्सलेटच्या मदतीने अनुवादित करू शकता. चला तर पहिले काही अध्याय नियम आणि न्यायाचे महत्त्व सांगतात. कारण अलीकडील कराराच्या संदूकात असलेले 10 आज्ञा पवित्र आहेत. प्रत्येक ॲडव्हेंटिस्ट याबाबत सहमत आहे. शनिवार समाविष्ट आहे जो अत्यंत महत्त्वाचा आहे. हा देवाच्या प्रेमाची पहिली तक्ता आणि शेजाऱ्याच्या प्रेमाची दुसरी तक्ता अभिव्यक्ती आहे. या आज्ञांपैकी दुसरी आज्ञा जी सांगते की आपल्याला शिल्पाची प्रतिमा तयार करणे नाही, ती सांगते की आपल्याला आकाशातल्या किंवा पृथ्वीवरच्या कोणत्याही गोष्टीची समानता तयार करणे नाही. बायबलच्या दुसऱ्या भागात म्हटले आहे की हे प्राणी म्हणजेच श्वास असलेल्या जीवांबद्दल आहे आणि लोकांबद्दल नाही. आपल्याला कोणतीही शिल्पित प्रतिमा तयार करायला नको. एका व्यक्ती, एक बाहुली किंवा प्राणी याबद्दल. त्यामुळे आपल्या किंवा आपल्या मुलांच्या बाहुल्या असणे चुकीचे आहे. हे चुकीचे आहे. हे दुसऱ्या आज्ञेच्या विरोधात आहे. तुम्ही आकाशातल्या किंवा पृथ्वीवरच्या किंवा पाण्यातल्या कोणत्याही गोष्टींची प्रतिमा तयार करणार नाही. कोणतेही माशाचे छोटे रूप, एक वस्तू आपण तयार करू नये. हे दुसऱ्या आज्ञेचे उल्लंघन आहे. आपण पहिल्या 4 वर्षांत झाडांच्या फळांचा आहार घेऊ नये आणि 5व्या वर्षीच फक्त खाण्याची परवानगी आहे. जेव्हा धान्याची लागवड केली जाते तेव्हा 6 वर्षे जमीन लागवड करा आणि 7व्या वर्षी विश्रांती घ्या. तिथे आपण पृथ्वीने उत्पादन केलेले खाद्यपदार्थ खाऊ शकतो. खाद्यपदार्थ विकू शकत नाही किंवा साठवू शकत नाही.
देवाने दिलेल्या कायद्यांपैकी एक लेवीत 19 माणसाने त्याची दाढी कापू नये, तर देवाने जसे निर्माण केले आहे तसेच ठेवावे, जेणेकरून पुरुष आणि स्त्री यामध्ये भेद करता येईल. आणि हे आमच्या निर्मात्याच्या प्रति आज्ञाधारकतेचे एक चिन्ह आहे, हे त्याचे इच्छित आहे. जरी हे माझ्या वैयक्तिक आवडींविरुद्ध असले तरी मी त्याच्यावर आत्मसमर्पण करतो. देवाने जसा तयार केला आहे तसा दाढी ठेवणे, नैसर्गिक वाढ होऊ देणे. पुरुष स्त्री भेद करण्यासाठी स्त्रिया पुरुषांसारख्या दिसण्याची इच्छा करत आहे, पुरुष स्त्रियांसारखे दिसण्याची इच्छा करत आहे. हे आमच्या देवासाठी एक घृणास्पद आहे. उदाहरणार्थ, महिला घराबाहेर काम करत असेल आणि मुलाला शिकवण्यासाठी एक नोकर ठेवत असेल तर तेही चुकीचे आहे. महिला चर्चची नेत्याची भूमिका निभावताना आणि चर्चमध्ये शिकवत असताना हे देखील देवाची इच्छा नाही. मनुष्याने देवाच्या चर्चाचा नेता असावा आणि लोकांना शिकवावे, चर्चाला शिकवावे. महिला मुलांना, इतर महिलांना शिकवू शकते, पण सामान्य सभेच्या क्षणी नाही. एव्हाने आपल्या पतीपासून दूर गेल्यानंतर आणि पाप केल्यानंतर तिच्या जीवनातील परिणाम म्हणजे तिला आपल्या पतीच्या इच्छेच्या अधीन राहावे लागते. चर्चेत तिला बोलू नये तर शांत राहावे लागते. म्हणजे या अधीनतेच्या प्रतीक म्हणून बायबल देखील चादर वापरण्याच्या महत्त्वाचा उल्लेख करते. महिलांनी स्वतःला झाकले पाहिजे. रोजच्या जीवनात लज्जेसाठी जसे मुस्लिम महिला करतात ते खूप चांगले करतात, पण कमीत कमी प्रार्थना करताना किंवा उपासना करताना महिला स्वतःला झाकते. विलंब वापरताना आणि प्रार्थना करताना आम्हाला नेहमीच घुटण्यावर बसावे लागते जेव्हा पूजा असते. मी घरच्या खास वैयक्तिक उपासना तसेच अधिक सार्वजनिक उपासना दोन्हीमध्ये सर्व वेळ प्रार्थना करताना गुडघे टेकणे हे आपल्या विनम्रतेचा आणि देवाच्या प्रति समर्पणाचा दर्शक आहे. एकाच वेळी हात आणि चेहरा आकाशाकडे उंच करा. ही देवाच्या शब्दाने दर्शवलेली स्थिती आहे. जो व्यक्ती संपूर्ण मनाने येशूला स्वीकारतो आणि त्यावर विश्वास ठेवतो तो बाप्तिस्मा घेतो, परंतु नंतर काही प्रमाणात महिन्यात एकदा आपण प्रभूच्या आहाराचा अभ्यास करतो, जो येशूने दाखवला, म्हणजे नखमणारा ब्रेड खाणे आणि नखमणारा द्राक्षाचा रस पिणे आणि एकमेकांचे पाय धुणे. तर या सायंकाळी किंवा पवित्र सायंकाळी आपण येथे देखील दर्शवितो की गंभीरता म्हणजे फक्त एक कप वापरणे, अनेक कप नाही. हे ख्रिस्ताच्या शरीरात असलेल्या एकतेचे प्रदर्शन करते आणि त्याने दिलेल्या शिक्षणाचे पालन करते. त्याने रस अनेक लहान कपांमध्ये वाटला नाही, तर सर्वांनी एकाच प्याल्यातून पिलं. सर्व पुरुष सर्व पुरुषांचे पाय धुतात आणि शेवटी एक पवित्र चुंबन देतात, जे बायबलमध्ये सांगितले आहे, आणि महिलाही महिलांचे पाय धुतात. ठीक आहे, याला पवित्र चुंबन असे म्हणतात. आणि एकदा महिन्यात का तिथे आकाशात प्रत्येक नवीन चंद्रात आम्ही त्या शहरात जाऊन जीवन देणाऱ्या फळाचा आस्वाद घेऊ. तर त्याचप्रमाणे आपण येथे पृथ्वीवर चंद्राच्या नव्या दिवसात हे आधीच करतो, म्हणजे जेव्हा नवीन चंद्र दिसतो, सूर्य अस्त झाल्यानंतरचा पहिला थेंब, तिथे तो पुन्हा उगम पावतो. मग पुढच्या दिवशी चंद्राची नवी चांदणी असेल, महिन्याचा पहिला दिवस. हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले पाहिजे. पूर्वी त्यांच्याकडे गणिते आणि भविष्यवाणी करणारी तक्ते नव्हती, पण जेव्हा आपण पाहतो, ओह, मग हा तो दिवस आहे जो महिन्याचा शेवट करतो आणि पुढील दिवस हा नवीन दिवस आहे ज्यामध्ये मग प्रभूंची मेजवानी करावी लागेल. वर्षात 12 महिने असतात आणि कधी कधी जसे 2024 मध्ये झाले, एक महिना अधिक असतो. जौला प्रथमानांवर सादर करण्यासाठी पिकलेली असावी. पहा, निर्गम 23 आणि लेवीत 23. 7व्या महिन्यात आपण तंबूंचा उत्सव साजरा करतो. ही उत्सव अद्याप पूर्ण झालेली नाही, त्यामुळे आम्ही प्रत्येक वर्षी ती साजरी करू जोपर्यंत ती परलोकात पूर्ण होत नाही.
जसे पूर्वी ते पस्का साजरे करत होते प्रत्येक वर्षी जोपर्यंत पूर्णत्व येत नाही येशू जो देवाचा मेमना आहे. आम्हीही 7व्या महिन्यात 14व्या दिवशीपासून 1 आठवडा तंबूंचा उत्सव साजरा करतो. पहिला आणि 8वा दिवस पवित्र आहे. हे विशेष दिवस आहेत ज्यामध्ये कोणतेही सेवकाचे काम करणे योग्य नाही. किमान पुरुषांनी या आठवड्यात पानांनी बनवलेल्या झोपड्यांमध्ये राहणे आवश्यक आहे. दुसरा नियम म्हणजे महिलेने तिच्या प्रवाहाच्या दिवसात म्हणजेच तिच्या मासिक पाळीच्या काळात कोणावरही स्पर्श करू नये. जर कोणी महिलेला तिच्या प्रवाहाच्या काळात स्पर्श केला तर तो व्यक्ती त्या काळात तिच्या त्वचेवर स्पर्श केल्यास संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील आणि त्याला इतर लोकांसमोर उघडपणे राहू नये. दिवसाच्या शेवटी शरीराला घाम फुटल्यानंतर आंघोळ करून त्या विषारी पदार्थांना बाहेर काढणे हे लेविटिकस 15 मध्ये आहे. लेविटिकस 11 मध्ये शुद्ध आणि अशुद्ध मांस दाखवल्यानंतर थोड्या वेळाने डुकराचे मांस खाणे लेवीत 11 मध्ये आहे. पुढील अध्यायांमध्ये स्वच्छतेचे नियम आणि आरोग्यविषयक कायदे आहे. देवाचे वचन म्हणते काहीही अशुद्धात हात लावू नका आणि मी तुम्हाला स्वीकारेन. त्यामुळे देव अपेक्षा करतो की आपणही आपल्या आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपल्या मनात शुद्ध गोष्टींचा विचार करण्यापासून तसेच शरीराच्या सर्व अशुद्धतेपासून शुद्ध होऊ. मनुष्याला जेव्हा रात्रीचे प्रदूषण होते तेव्हा तोही अशुद्ध असतो आणि त्याने इतर लोकांना स्पर्श करू नये तर त्याने स्वतःला धुणे आवश्यक आहे. लेवीत 15 याबद्दल बोलतो. हे सर्व आमच्या देव सृष्टीकर्ता यांचे आज्ञा आहेत जे आमच्या भल्यासाठी दिल्या आहेत. देवाचे आज्ञा आणि येशूवरील विश्वास हेच आपल्याला ओळखते आणि देव एक लोकाला एकत्र येण्यासाठी बोलावत आहे जे त्याच्या आज्ञा देखील पाळतील. ही आमची ध्वज आहे. देवाचे आज्ञा आणि येशूची श्रद्धा. तुम्हालाही या लोकांमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित केले जाते. आणखी एक गोष्ट म्हणजे काही पुस्तके आहेत जी बायबलमध्ये नाहीत. बायबलमध्ये समाविष्ट झालेली नाहीत पण ती या अंतिम काळातील ज्ञानी लोकांसाठी लपवलेली पुस्तके आहेत. त्यामुळे त्यांना अपोक्रिफ्स म्हणतात. आम्ही तर त्यांची छपाईही केली आहे. आणि एलन जी व्हाईट प्रभूची सेविका म्हणते की आपल्याला त्यांच्या पानांना बंद राहू द्यायला नको. अखेरच्या काळातील ज्ञानी व्यक्तींनी या पुस्तकांच्या संग्रहाचे समजून घेणे आवश्यक आहे जे इस्रायलच्या पसरलेल्या जमातींच्या एकत्रीकरणाबद्दलही बोलते. एकाच शरीरात जेणेकरून देव त्यांना पुनर्स्थापित करू शकेल आणि ते यहोवाच्या नियम आणि कायदे पाळायला शिकतील. तर जसे मी सांगितले मी तुम्हाला या पृष्ठावर हा पुस्तकाचा अनुवाद देणार आहे आणि मागील व्हिडिओचे विषय देखील या दुय्यम पृष्ठावर आहे. प्रत्येक विषयावर एक बटण आहे जिथे तुम्ही त्या संबंधित विषयावर आम्ही आधीच केलेल्या पोस्ट्स शोधू शकता. जेव्हा तुम्ही क्लिक कराल तेव्हा ते पोर्तुगीजमध्ये दिसेल पण तुम्ही गुगल अनुवादक सक्रिय करू शकता जर ते मजकूर असेल किंवा जर ते व्हिडिओ असेल तर तिथे थेट जाऊन तुमच्या भाषेसाठी स्वयंचलित अनुवादासह उपशीर्षके सक्रिय करू शकता. हे 3 व्हिडिओ जे मी संपवित आहे ते कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे अनुवादित केले गेले आहे. मला तुमच्या भाषेत बोलता येत नाही. आपल्याला काही शंका असल्यास आपण या नंबरद्वारे माझ्याशी संपर्क साधू शकता. पण कृपया ऑडिओ पाठवू नका तर लिहा. एक भाषांतर साधन वापरा उदाहरणार्थ गुगल ट्रान्सलेटर आणि मला प्रश्न लेखी पाठवा इंग्रजीत किंवा पोर्तुगीजमध्ये. देव चाहता की आपण सत्याचे पूर्ण ज्ञान मिळवावे परंतु येशूच्या काळातील फरिसाईंच्या गुरुसारख्या बाह्य कार्ये करणे काही उपयोगाचे नाही. जर आपल्याला देवावर प्रेम करणारा आणि चांगल्या मनाने आचरण करणारा हृदय नसेल
देव तुम्हामध्ये हे करू दे. प्रभू तुम्हाला इच्छा देण्याचे वचन देतो. तुमची उद्धार करा असे देवाचे वचन सांगते, कारण तोच आहे जो इच्छाशक्ती आणि कार्य करतो. इच्छेला कार्यान्वित करतो. देवाकडे प्रार्थना करा. तो तुम्हाला त्याच्या शब्दाचे पालन करण्याची इच्छा आणि आनंद देईल. भावना अनुभवण्याची अपेक्षा करू नका, पण तुम्ही आधीच विश्वासाने कार्य करायला सुरुवात करू शकता आणि देव हळूहळू इच्छाशक्ती देईल. हा पुस्तक वाचा. हा सर्वात महत्त्वाचा आहे, जेणेकरून तुम्हाला आपल्या निर्मात्यासोबत एक वैयक्तिक अनुभव मिळेल. येशूची कृपा, देव पिता यांचा प्रेम आणि आत्म्याची संगती तुमच्या सोबत असो. आमेन.